विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 सरावासाठीच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. यापूर्वीसुद्धा आपण 15 प्रश्नपत्रिका गणित भाग 1 गणित भाग 2च्या सोडवून दिलेल्या आहेत. या प्रश्नपत्रिकेचं आपण अवलोकन केल्यास येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार यात काही शंकाच नाही. कारण या प्रश्नांचं स्वरूपच असं आहे. कारण प्रश्नपत्रिका काढणारे कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या गणित विषय समितीमध्ये कित्येक वर्ष काम करत आहेत. एस-एस-जी बोर्डाचे मॉडरेटर आहेत, चीफ मॉडरेटर आहेत. एस-एस-जी बोर्डामध्ये पेपर सेटिंगचं काम केलेलं आहे. असे तज्ज्ञ शिक्षक एकत्रित येऊन अगदी दर्जेदार प्रश्न तयार करण्याचं काम केलेलं आहे. अशातूनच ही साकारलेली प्रश्नपत्रिका आहे. मी स्वतः या कमिटीमध्ये आहेच. त्यामुळं प्रभाव हा नक्कीच चांगल्या प्रश्नांचा वार्षिक परीक्षा अंतिम परीक्षेवरती पडतो. त्या दृष्टीनं हे प्रश्न पाहण्यात यावेत. प्रश्न पहिला आहे. पुढील प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तर दिले आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. एक्स व वाय ही चले असलेल्या एकसामिक समीकरणासाठी dx बरोबर 49, dy बरोबर -63, d बरोबर 7 असेल तर x बरोबर किती? या ठिकाणी x काढताना dx भागिले d करायचा असतो. 49 भागिले 7, 7 7 49. या ठिकाणी अचूक पर्याय वर्णाक्षर आहे ए. ओके. त्यानंतर x वर्ग अधिक kx अधिक k बरोबर 0 ची मुळे वास्तव व समान असतील तर k ची किंमत खालीलपैकी कोणती? या ठिकाणी आपण अचूक पर्याय या ठिकाणी सी आहे 0 किंवा 4. 0चा वापर या ठिकाणी आपण केला तर आपल्या लक्षात येईल x ची किंमत x बरोबर kx अधिक k बरोबर 0 या समीकरणामध्ये k ची किंमत 0 ठेवली तर x वर्ग अधिक 0 x अधिक 0 बरोबर 0 म्हणजे x वर्ग बरोबर 0 आणि x बरोबर 0. ओके. आणि b वर्ग वजा k ची किंमत 4 ठेवली तर x वर्ग अधिक 4 x अधिक 4 बरोबर 0 समीकरण मिळणार. b वर्ग वजा 4 ची किंमत काढली तर b वर्ग म्हणजे 4चा वर्ग 16 वजा 4 गुणिले a 1 आहे, c 4 आहे. त्यामुळे 16 वजा 4 = 16, 16 वजा 16 0. या ठिकाणी वास्तव व समान आहेत. इथं सुद्धा वास्तव समान आहेत. म्हणजे 0 आणि 4 या किमतीसाठी या ठिकाणी हे समीकरण वास्तव व समान ठरते. अचूक पर्याय नंबर सी. ओके. 3च्या पहिल्या 5 पटीतील बेरीज 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज 3 अधिक 6 अधिक 9 अधिक 12 अधिक 15. ओके. 15 आणि 12 27, 27 आणि 3 30 आणि 6 36 आणि 9 45 बेरीज मिळालेली आहे. या ठिकाणी अचूक पर्याय नंबर या ठिकाणी ए. ओके. वर्णाक्षर ए. GSTIN मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? 15 अंकाक्षरे असतात. 2 नाणी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश यस व त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा. 2 नाणी फेकली असताचा नमुना अवकाश असं लिहावं लागेल. यस बरोबर HH, TH, HT आणि TT. ओके. नंबर ऑफ यस बरोबर 4. 2 नाणी फेकली असतानाचा नमुना अवकाश इथं लिहावं लागेल. मग हा नमुना अवकाश लिहा. ओके. या ठिकाणी पुढला प्रश्न आहे. जर सिग्मा एक्सा FI बरोबर 2840 2840 सिग्मा FI बरोबर 50 तर मध्ये एक्स बार काढा. एक्स बार काढताना FI एक्सा या बेरजेला 2840ला 50नं भागायचं आहे. त्यामुळे एक्स बार बरोबर सिग्मा FI XI भागिले सिग्मा FI. त्यामुळं 2840 भागिले 50 हे 0 गेले. 5 5 25 2840 आहे. 5 5 25ला 5 5 5 25 28 म्हणून 25 दिले 3 उरले. पुढे 34 झाले. 5 सक्क 30 उरले 4 5 24 56.4. ओके. अशा पद्धतीनं उत्तर काढायचं. इथून सुरुवात करायची. हे असं लिहिलं पाहिजे. एक्स बार बरोबर मध्य मग कंसात एक्स बार म्हणा चालेल. ओके. खालील निश्चयकाची किंमत काढा. ए बरोबर या ठिकाणी निश्चयकामध्ये 5 3 7 9 आहे. 9 आणि 5 चा गुणाकार अगोदर करायचा. 5 गुणिले 9 या गुणाकारातून 7 गुणिले 3 हा
2 नंबरचा गुणाकार वजा करायचा. 5 नव्हे 45 वजा 21. 5 मधून 1 गेला 4 उरला. 4 मधून 2 गेले उरले 2. 24. ओके. ए बरोबर 24. पुढचा प्रश्न आहे x वर्ग अधिक 3x बरोबर 5 हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहून ए बी सीच्या किमती काढा. या ठिकाणी x वर्ग अधिक 3x वजा 5 असं लिहावं लागेल. x वर्ग अधिक 3x वजा 5 बरोबर 0. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. याच्याशी तुलना करता ए बरोबर आपल्याला 1 लिहावं लागेल. बी ची किंमत 3 आणि सी ची किंमत स्थिर पद वजा 5 आहे. ओके. प्रश्न दुसरा. ए खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. कोणते 2? एका अंकगणित श्रेणीचे पहिले पद 6, सामान्य फरक 3 आहे. तर S27 काढण्यासाठी कृती पूर्ण करा. या ठिकाणी 3 असतात, 2 सोडायचे असतात. प्रत्येकामध्ये 4 चौकड्या असतात. प्रत्येक चौकटीमध्ये जो अंक असेल, शब्द असतील, त्याला अर्धा गुण आहे. ओके. ए बरोबर 6 आहे. डी बरोबर 3. S27 काढायचं आहे. SN बरोबर सूत्र आहे n भागिले 2. इथं 2a लावावं लागेल. 2a अधिक n वजा 1 गुणिले डी. ओके. ही पहिली रिकामी जागा. S27 बरोबर 27 भागिले 2. 12 अधिक या ठिकाणी n ची किंमत 27 आहे. 27 लावावं लागेल. 27 मध्ये गेले 26. 26 त्रिक 78 आणि 12. 78 हे 2 80 10 90 लिहावं लागेल इथं. त्यानंतर 2 90ला भागावं लागेल 45 आलं. 27 गुणिले 45. 45 गुणिले 27. 27 पाचा 35 600ला 5 हातचे आले 13. 27 चोक 108. 108 आणि 13 121. त्यामुळे 1215 1215 हे अंतिम उत्तर. ओके. अशा पद्धतीनं 2a 27 90 1215 अशा रिकाम्या जागा असतील. x अधिक y बरोबर 3. x चौकडे आलेख काढण्यासाठी आलेखाने सोडण्यासाठी सारणी पूर्ण करायची. y ची किंमत 0 लिहिली. तर 0 लिहिली y ची किंमत, x ची किंमत 3 येणार. त्यामुळं 0 3 येतं. x ची किंमत वजा 2 दिल्या. वजा 2 पलीकडे दिल्यानंतर अधिक 2 होणार आणि पहिलं 3 2 5. त्यामुळं 2 5. ओके. अशा पद्धतीनं पहा. पहिली रिकामी जागा 3. खाली x y 0 3. इथं वजा 2 नंतर 5 वजा 2 5. शेवटी इथं वजा 2 5 लिहिले. ओके. अशा पद्धतीनं x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणामध्ये विवेचकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करता a ची किंमत 1 आहे. b ची किंमत 10 आहे. 10. c ची किंमत वजा 7. b वर्ग वजा 4ac 10चा वर्ग वजा 4 गुणिले a. या ठिकाणी a 1 आहे. ओके. त्यामुळं 10चा वर्ग 100 आणि वजा वजा अधिक 7 चौक 28. 100 आणि 28 128. ओके. अशा पद्धतीनं पहा. वजा वजा अधिक 7 चौक 28. प्रश्न बी. प्रश्न दुसऱ्यातल्या बीतला पहिला. 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. 5 असतात. प्रत्येक 2 गुण 8 गुणांचा. खालील एक समीकरण सोडवा. 3x अधिक 2y बरोबर 12 आणि 2x अधिक 3y बरोबर 18. हे पहिले समीकरण आहे. 3x अधिक 2y बरोबर 12, 2x अधिक 3y बरोबर 18. तिरकस सगुणक सारखे आहेत म्हणून तर समीकरण 1 आणि 2 मिळवू म्हटले. 3x अधिक 2y बरोबर 12, 2x अधिक 3y बरोबर 18. 3x 2x 5x अधिक 2y अधिक 3y 5y बरोबर 18 आणि 12 30. प्रत्येक पदाला 5 भागलं तर x अधिक y 5 30. x अधिक y बरोबर 6. समीकरण 1 म्हणून 2 वजा करून
वजा करताना 3x अधिक 2y बरोबर 12, 2x अधिक 3y बरोबर 18. दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह मूळचं बदलायचं, अधिकचं वजा वजा अधिक, वजाचा अधिक किंवा अधिकचं वजा, अधिक आहे वजा, अधिक आहे वजा, अधिक आहे वजा. वजा 18 अधिक बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं. वजा 18 अधिक 12 वजा 6, वजा 3y अधिक 2y वजा y, 3x वजा 2x x वजा 2y बरोबर वजा 6. इथं 1 म्हणून 2 वजा करताना दुसऱ्या पदाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलले. अधिक 18चं वजा, अधिक 3yचं वजा, अधिक 2x वजा, वजा 18 अधिक 12 वजा 6. मोठ्यातनं लहान संख्या वजा करायची, आईला वजा बाकीला मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. कधी 1 वजा 1 अधिक असेल तर इथं पण वजा 3y अधिक 2y वजा y, आणि 3x म्हणून 2x गेले, x वजा y बरोबर 6. इथं x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 6, म्हणजे 3 आणि 4 मिळवली तर वजा yला अधिक y जातोय. ओके, पहा मिळवले. इथं समीकरण 3 व 4 मिळवू. हे 3 हे 4 मिळवलं, अधिक 6 वजा 6 0, अधिक y वजा y 0, x अधिक x 2x बरोबर 0, x बरोबर 0. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 आहे x अधिक y बरोबर 6, xची किंमत 0 ठेवली, 0 अधिक y बरोबर 6, y बरोबर 6, y बरोबर 6. त्यामुळे उकल xy, x 0 आणि y 6. ओके, अशा पद्धतीनं अचूक उत्तर मिळवा. या ठिकाणी दुसरा प्रश्न, x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. या ठिकाणी वजा 20चे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. इथं फरक अधिक 1 आला पाहिजे. 4 25 फरक अधिक 1 येतोय, त्यासाठी मोठ्या संख्येला चिन्ह अधिक आणि लहान संख्येला वजा. म्हणून x वर्ग अधिक x ऐवजी अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. पहिल्या दोघातून सामायिक x निघतोय, x अधिक 5. दुसऱ्या x अधिक 5 हा कॉमन, हा कंस असतोच, हा x इथला आहे, त्याचा सगुणक बाहेर वजा 4 आहे बरोबर 0. तसं 2 म्हणून चिन्ह, म्हणून 2 सामायिक कंसा बदल 1 कंस आणि बाहेरचं x वजा 4 बरोबर 0. ओके, एकदा x अधिक 5 बरोबर 0, x बरोबर वजा 5. ओके, किंवा x वजा 4 बरोबर 0, x बरोबर 4. ओके, म्हणून वजा 5 आणि 4 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. मुळे आहेत. ओके, पुढला प्रश्न आहे, एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे, तर ग्राहकास तो बेल्ट किती रुपयास मिळेल? या ठिकाणी बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये. ओके, बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. आणि जीएसटीचा दर 18% आहे. 18% आहे. आता 18% दराने जीएसटी काढायचा, म्हणून जीएसटी बरोबर 586 गुणिले 18 भागिले 100. या ठिकाणी 18 संग 8 दर्शेल 8 हाच्याले 10, 18 8 44 10, 124 10, 154 4 हाच्याले 15, 18 पंचे 90 आणि 15 105, दशांश चिन्ह भागिले 100 आहे, म्हणजे 105.48 रुपये हा जीएसटी झाला. ओके, म्हणजे तो बेल्ट केवढ्याला पडेल? ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम, ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम बरोबर हे 586 रुपये आणि अधिक या ठिकाणी 105.48 रुपये. या दोघांची बेरीज केली तर 691.48 रुपये. ओके.
हे अठ्ठेचाळीस, तसंच 7 5 11 1 1 8 1 9 5 1 6. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा, आपल्या मित्रांच्यासाठी सुद्धा शेअर करा आणि या ठिकाणी येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी तयार राहा. या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित प्रोत्साहन द्या. धन्यवाद.